देखिए, मैन ऑफ द मैच जो खिलाड़ी है, दो कैंडिडेट थे। पहले तो मैं बता दूं कि मयूर जो बैटिंग में उन्होंने 6 रन बनाए, और जब गेंदबाजी में आया तो पावर प्ले का ओवर उन्होंने किया जहां पर 4 रन देकर 2 विकेटें लिए। उसके बाद अनिल ने 8 रन बनाए और लास्ट ओवर में जो गेंदबाजी की है 6 रन देकर 2 विकेटें हासिल की। लेकिन मैन ऑफ द मैच खिलाड़ी है मयूर। पावर प्ले में उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, सिर्फ 4 रन दिए थे और 2 विकेटें हासिल की थी। आइए मयूर मैन ऑफ द मैच। आइए, हमारे बीच में नवाब पटेल साहब मौजूद है, ये गिफ्ट हैम्पर देंगे जो हमें बिलाल मजीद साहब ने स्पॉन्सर किया है। ये देखिए मयूर जिन्होंने ऑलराउंडर परफॉर्मेंस किया है, पावर प्ले में गजब की गेंदबाजी रही थी। नवाब पटेल साहब ये मैन ऑफ द मैच का गिफ्ट हैम्पर देते हो जो हमें बिलाल मजीद साहब ने स्पॉन्सर किया। उसके बाद जो दूसरा गिफ्ट हैम्पर है वो देंगे इस वक्त फरदीन खान, ये गिफ्ट हैम्पर देंगे जो हमें मेराज पटेल साहब बिस्मा कम्युनिकेशन की तरफ से ये स्पॉन्सर हुआ है। हमारे बीच में हनीफ पटेल साहब मौजूद है, ये गिफ्ट हैम्पर देते हुए हनीफ पटेल साहब जो हमें स्पॉन्सर किया गया है तौफीक शेख साहब की तरफ से। हनीफ पटेल साहब ये गिफ्ट हैम्पर देते हुए, बहुत ही खूबसूरत ये सारे इनामात और ये जो गिफ्ट हैम्पर हमें तौफीक शेख साहब ने स्पॉन्सर किया। उसके बाद जो ट्रॉफी जो है वो फाजिल शेख साहब ये ट्रॉफी देंगे। आइए फाजिल भाई, आपको ये ट्रॉफी देनी है। फाजिल शेख साहब ये ट्रॉफी देते हुए मयूर को, और ये ट्रॉफी हमें शाकिब शेख साहब ने स्पॉन्सर की है। अली डॉन, आपको ये वॉचर देना है। मयूर, एक और ये कूपन है, ये वॉचर आपको लेना है जो हमें स्पॉन्सर किया गया है मापुली सर्विस सेंटर की तरफ से। तौफीक बुरे साहब, नवाज बुरे साहब और हसन पटेल साहब की तरफ से ये वॉचर स्पॉन्सर हुआ है। अगर आपके पास 4 व्हीलर या फिर 2 व्हीलर गाड़ी है तो आप मापुली सर्विस सेंटर पर जाकर आपकी गाड़ियों को धुला सकते हैं, साफ सुथरा कर सकते हैं, बिल्कुल फ्री में। तो ये थे मैन ऑफ द मैच खिलाड़ी मयूर। बहुत ही बेहतरीन उनकी गेंदबाजी रही, पावर प्ले में पावरफुल गेंदबाजी रही थी। 4 रन देकर 2 विकेटें हासिल की थी उन्होंने। तो खेल की वहां पर शुरुआत हो चुकी है और देखना है गेंद बाउंड्री के बाहर भी चली गई है 4 रनों के लिए। मैच है ये 4-4 ओवर का मैच रहेगा, क्योंकि एसीसी अंबाड़ी को जो बाय मिला था इसीलिए उनको 4-4 ओवर का ये मैच खिलाया जा रहा है। और ये जो मैच चल रहा है आई जोगेश्वरी आई दुधेश्वरी कोल्या चपाड़ा वर्सेस एसीसी अंबाड़ी के बीच में ये मैच अब शुरू हो चुका है। जो स्कोर हुआ है, 2 गेंदों में अब तक 5 रन बनाए गए और दोनों जो ओपनर बल्लेबाज है प्रदीप और अनंता, जबकि पहले ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज अनिकेत। 4 ओवर का ये मैच रहेगा एम्पायर्स। वाइट, बहुत ज़्यादा बाहर की तरफ ये गेंद रही थी गेंदबाज अनिकेत की। पहली 2 गेंदों पर जिस तरह से हमने गेंदबाजी देखी जिसमें 5 रन खर्च किए गए थे, एक बाउंड्री भी लगाई थी बल्लेबाज अनंता ने, लेकिन इस बार बहुत ज़्यादा ऑप्शन से बाहर की तरफ ये गेंद रखी थी। इस बार हुक करने की कोशिश की वहां पर बैट्समैन ने, देखना है 1 रन तो दौड़कर पूरा करते हुए इस गेंद के ऊपर काफ़ी तेज ये 1 रन पूरा किया गया है। शॉर्ट ऑफ पिच गेंद थी जहां पर बल्लेबाज क्रीज में पीछे जाकर हुक करना चाहते थे इस गेंद को। बल्ले के अंदर आकर गेंद लगी और फिर से सिंगल रन इस गेंद के ऊपर। पहले ओवर में हम देख रहे हैं कि अनिकेत ने जो अब तक रन खर्च किए हैं 7।
इस बार कट करने की कोशिश की वहां पर बैट्समैन ने, लेकिन एक और बेहतरीन डिलीवरी देखने को मिली हमें गेंदबाज अनिकेत द्वारा। आइए आगे का खेल किस तरह से रहेगा ये सब कुछ बताएंगे मोनिश पाटिल। हॅलो, SD ट्रॉफी महापोली 2023 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। व मॅच कडे धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात, धावसंख्या फळकावरती जोडल्या गेल्यात त्यामध्ये 7 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। आपण पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती अनिकेत गोलंदाजीवरती आणि अनिकेतने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली, ज्यामध्ये फक्त 7 धावा दिल्या, एक विकेट देखील मिळवला गेला आणि विकेट महत्वाचा होता। पहा प्रदीप सारख्या फलंदाजाचा विकेट, ज्याने पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच उचलली होती। अफलातून फटकेबाजी प्रदीपच्या बॅटमधनं अगदी 30+ धावा बनवल्या होत्या, आय गेस 32 धावा, आणि विकेट देखील घेतला होता। बी फास्ट टीम अंबाडी संघ, पहा 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला आहे, 3 षटकं कंप्लीट करावे लागतील, अन्यथा तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलमध्ये आणावा लागेल। आमचा क्लॉक वॉच मध्ये तुमचा टाइम स्टार्ट झालेला आहे, सो चला बी फास्ट प्लीज। गोलंदाजी षटक क्रमांक दुसरं घेऊन स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय अनंत धापसे। यावेळेस पहा स्क्वेअर कट केलाय चेंडूला, गॅप मध्ये तर आहे, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल आणि मग फेकी करेपर्यंत धाव कंप्लीट केल्या गेल्या, त्या म्हणजेच 1 या आकड्यावरती, आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावरती। चेंडू क्रमांक जर बघितला गेला, परीक्षित भोईरचा पहिला चेंडू लँड झालाय, अगदी 4 षटकांची मॅच, ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळत होतं। होतं मॅच कडे 2 धावा इथे देखील जमवल्या गेल्यात, या 2 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या, त्या म्हणजे 10 या आकड्यावरती। आपण पाहू शकाल तुडुंब भरलेले प्रेक्षक राजा, हा प्रेक्षकांची गर्दी इथे पाहायला मिळते। यस, यापुढील होणारी मॅच जेबी पहारे आणि विपक्षामध्ये आईगाव देवी स्पोर्ट्स दादूचा पाडा, या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी रेडी राहायचंय। पुढचा चेंडू आडव्या पट्टाचा फटका, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, एकच धावा, आणि मग त्या एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल। प्रशांतची आणि मग अनंताची जोडी मैदानात पाहायला मिळते, 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। एका विकेटच्या नुकसानवरती 11, एका नेल्सन फिगरवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11,
1 विकेटच्या नुकसानवरती. जरमान रझी खान यांचं देखील इथे आगमन झालं. यस, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे SD ट्रॉफी महापुली 2023च्या महासंग्रामामध्ये. आपण पाहतोय ना की फाट हा जनसमुदाय पाहायला मिळतोय. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक राजा आहे. अगदी जर वेळ बघितली गेली तर मग 10:20 झाल्यात. अर्धी जवळजवळ आता रात्र कंप्लीट होत राहील, कारण की 12 वाजता नवीन दिवस सुरुवात होतोय आणि तरी देखील इथपर्यंत प्रेक्षक राजा पहा गर्दी करते. इथे अपील स्ट्रॉंग आहे, अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली आहे. पण पंचांचा इशारा काय तर मग मिसिंग द ऑफस्टम बाहेर येत होता, इम्पॅक्ट करत नव्हता लाईनमध्ये चेंडू. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग निर्धाव चेंडूची सांगता होत्या आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावली गेली आहे. परीक्षित भुईरने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू झाल्यात. फक्त वैयक्तिक धावांचा विचार केला तर 4च धावा दिल्या गेल्यात. शेवटचा अंतिम चेंडू आहे परीक्षितचा. स्ट्रायकर एंडला अनंता दाबसे यावेळेस लॉफ केलाय. फटका प्रॉमिसिंग तर नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल, झेल कले केली जाते. आणखी एक विकेट, महत्वाचा मासा. अगदी प्रदीपच्या पाठोपाठ अनंता दाबसे देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धन्यवाद दिसे. हे संगीत आपण एक असा देखील दिवस होता की या संगीताचा ट्रेंड इतका होता की मग सातत्याने स्टेटसवरती देखील प्रत्येकाच्या असायचा. आणि त्यानंतर एक व्हिडिओ देखील आपण पाहिली की मग बुलाती है मगर जाने का नहीं, लेकिन क्रिकेट अगर बुलाता है तो नक्कीच जा. क्रिकेट जर बोलवत असेल तर नक्कीच जा, कारण की एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाही, तो म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट आहे. नक्कीच राहत इंदुरीकर यांची ती शायरी, त्यांची आठवण करून देणारी शायरी. अनेक साऱ्या शायऱ्या त्यांच्या आपण ऐकल्यात, त्यामधली ही एक. आणि त्याच्यावरती गाणं देखील बनवलं होतं. पण त्यानंतर ओंकार शेट्टी यांचा आपण एक व्हिडिओ देखील पाहिला व्हायरल होताना की मग जर तुम्हाला क्रिकेट बोलवत असेल तर नक्कीच जा, कारण की एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कधी धोका देऊ शकत नाही, तो म्हणजे क्रिकेट आहे. धन्यवाद दिजे, ही सगळी आठवण करून दिली, आमच्यापर्यंत पोहोचवली तुमच्या माध्यमातून. चला वळतोय मॅचकडे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती या गोलंदाजीवरती गोलंदाज संदेश साळुंके. पहिला चेंडू यावेळेस पहा, आडव्या पट्ट्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय वेगाने. कॉलिंग, यस, इथे सक्सेसफुली 2 धावा कंप्लीट. आता एक्स्ट्रा धावा देखील मिळतील. पहा, ही चुकी 3 धावा देऊन झाल्यात. चौथी देखील येईल का? आणि इथे रनआउटची देखील संधी आहे, पण सुखरूपरित्या पोहोचलाय प्रशांत आपल्या क्रीजवरती. आणि मग 3 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 14 या आकड्यावरती. या मैदानात जर एक चित्र पाहिलं गेलं तर प्रशांत आणि राहुल हे 2 सख्खे बंधू आहेत. आणि सख्ख्या बंधूंची जोडी, असं म्हणतात ना की तालमेल असला पाहिजे. सख्ख्या बंधूंपेक्षा जास्त तालमेल कोणाचा असावा? विश्वास आहे सर्वात महत्त्वाचा. लहानपणापासून एकत्र मोठे झाल्यात. सर्वात महत्त्वाची गोष्ट विश्वास दोघांचा खूप चांगला आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावरती पहा 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि 3 धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 14 या आकड्यावरती. संदेश साळुंके गोलंदाजीवरती. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 2. संदेश तयार. हाफ ट्रॅकर चेंडू इथे आदळला शरीरावरती. रनआउटची संधी देखील असू शकते. धाव कंप्लीट केली जाते. पंच गणेश पाटील सर इशारा करतायत की मग लेग बाईच्या स्वरूपात धाव आहे. आणि मग एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली 15 या आकड्यावरती. मंद मंद गतीने का होईना पण धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. लहानपणी ज्यावेळेस आपण होतो तेव्हा ती सशाशी आणि कासवाची गोष्ट ऐकली ना, पण त्या गोष्टीमध्ये एक शिकण्यासारखी अशी गोष्ट होती की तुम्ही चालत राहा. सातत्याने तुम्ही न थांबता जर चालत राहिले तर मग तुम्ही तुमच्या यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि तेच पाहायला मिळालं. विकेट पडलेत, चेंडू चांगले येत आहेत, पण तरी देखील धावा बनवायचा प्रयत्न केला जातोय. थांबत नाहीयेत. हा प्रकार चेंडू, बॅटची कडा हवेमध्ये आणि आणखी एक विकेट. आणखी एक मासा गळाला लागताना राहुल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. माफ करा.
या अगदी जर बघितलं गेलं तर टीम आई दुधेश्वरी कोल्हाचा पाडा संघ हा संकटात सापडलाय जाळ्यामध्ये. आता मैदानात एक अभिमन्यू पाठवावा लागेल जे तो चक्रव्यूहला फोडू शकतो. एक अभिमन्यू आपण पाहिला महाभारतामध्ये ज्याला चक्रव्यूह फोडता येत होता, पण आता टीम कोल्हाचा पाडा संघ असा अभिमन्यू पाठविल का मैदानात जो चक्रव्यूह फोडेल देखील आणि बाहेर येईल देखील. याच दरम्यान पापा शेख यांचं इथे आगमन झालं. आजच्या दिवसामध्ये त्यांचं एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं. खूप चांगला खेळ झाला होता आणि आपल्या विभागामध्ये नक्कीच आपल्या विभागाचं नाव देखील त्यांनी एक उंचीवरती नेऊन ठेवलंय. पहा वाडीत शॉरकर पंच इंटरेस्टेड आहेत. पंच गणेश पाळी सरांचा इशारा. यस इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव आणि एका धावेच्या जोडीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेल्या 16 या आकड्यावरती. चेंडूचा जर विचार केला तर मग षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धावसंख्या देखील फळकावरती जोडल्या गेल्यात. चौथा चेंडू प्रगती पथावरती. गोलंदाज संदेश तयार. हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न होता. अपील तर नक्कीच पण मग पंचांचा इशारा. यस जाऊयात तिसऱ्या पंचांकडे कारण की रिव्ह्यूची अपील केली गेली. आमच्या तिसऱ्या पंचांकडनं डिसिजन जो काही येईल तो चेक करावा लागेल. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने तिसऱ्या पंचांची भूमिका पाहायला मिळाली कारण की रात्रीचं सत्र आहे. या सत्रामध्ये अनेकदा असे क्लोज जे डिसिजन आहेत ते अगदी कन्फर्म आपण देऊ शकत नाही आणि क्रिकेटमध्ये एक एक डिसिजन खूप महत्त्वाचे असतात. म्हणून आमचे तिसरे पंच हे बोलवले गेलेत. आमचे रमेश रईस सर हे आमच्यापर्यंत आमच्या तिसऱ्या पंचांकडनं डिसिजन आला. यस फलंदाज होतोय बाद. विकेट पाहायला मिळेल कारण की ज्यावेळेस लाईट्स ऑन झाल्या या स्टंप मधल्या तेव्हा जर बघितलं गेलं तर मग फलंदाजाची बॅट जी होती ती हवेत होती आणि एक सूचना असेल 10 ते 15 मिनिटांसाठी आमचे तिसरे पंच हे आता अवेलेबल नसतील कारण की कॅमेराची बॅटरी डाऊन असल्या कारणामुळे तो बॅटरी चेंज करायला लावली. न्यू बॅटर चला मैदानात त्वरित. आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केला गेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मग चेंडूला फेकी करेपर्यंत फलंदाजाची बॅट जी होती ती हवेमध्ये होती आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळाला. विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थिरावली गेली 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. तिसरा चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. न्यू बॅटर स्ट्रायकर एंडला अजय. पुढचा चेंडू पहा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला गेलाय आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा निर्धाव चेंडू आहे आणि मग निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहू शकाल ती म्हणजेच 16 या आकड्यावर. पुढचा चेंडू पहा. हा आणखी एक निर्धावच्या पद्धतीने चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे षटक देखील समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना आई दुधेश्वरी कोल्हाचा पाडा संघ धावसंख्या फळकावरती आहे त्या म्हणजे 4 विकेटच्या नुकसानवरती 16. शेवटचे अंतिम 6 चेंडूंचा खेळ मी म्हणेन की हे 6 चेंडू नव्हे हे आता 6 गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यावरती जास्तीत जास्त धावा जोडावा लागतील टीम कोल्हाचा पाडा संघाला कारण की एक चांगला स्कोर उभा करायचा असेल मैदानामध्ये एक चांगला बॅटल द्यायचा असेल तर मग या 6 चेंडूवरती अटॅक करावा लागेल.
धन्यवाद डीजे. यापुढील होणारी मॅच जेबी स्पोर्ट्स पहारे अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स पहारे आणि मग त्याच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या आमच्या टॉस बॉक्स मध्ये. अमायरा डॉन टॉस बॉक्स मध्ये आम्ही तुमच्या समेत जॉईन करूयात व तो मॅच कडे गोलंदाज तयार होत आहे. त्यावेळेस अगदी सरळ रेषेमधला क्षेत्ररक्षक होता तिथे तैनात, पण त्याच्या डोक्यावरनं हुलकावणी देऊन चेंडू निघून गेलाय. चौकाराकरिता 4 धावा तिथे पाहायला मिळतील. थँक्यू दिस. धावसंख्या फळकावरती आपण पाहू शकाल 24 या आकड्यावरती चौकाराने जाऊन पोहोचले गेल्या. गोलंदाज तयार होत आहे. आणखी चांगला चेंडू यावेळेस पहा. जर बघितलं गेलं तर मग या पाठीमागचा चेंडू चौकार होता. तदनंतर जर बघितलं गेलं तर मग निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर स्थिरावली गेली 24 या आकड्यावरती. पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. तिसरा चौकार लागण्याची संधी देखील होती, पण जर बघितलं तर मग निर्धाव चेंडू काढला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन यावेळेस जागा बून खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. काय कॅच आहे, वॉटर कॅच, अप्रतिम. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. प्रवीण आहे न्यू बॅटर. चेंडूचा विचार केला तर या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झालाय, तो म्हणजेच 4. 5वा चेंडू प्रगतीपथावरती आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंच गणेश पाटील सरांचा इशारा देखील होता, म्हणजे आमचा आवाज त्यांच्या कानांपर्यंत पोहोचतोय अर्थात. आणि पंचांना जेव्हा पण मैदानात असतात ना खूप जास्त अलर्ट राहावं लागतं. अगदी 1-1 सेकंदामध्ये अगदी बारकाई कुठली घडून जाते, त्यावरती देखील पंचांना तटस्थ राहावं लागतं. त्यामुळे आपण पाहतोय की मैदानामध्ये कितीही मॅचेस होऊ द्या किंवा कितीही वेळ मैदानामध्ये ते कार्यरत असू द्या, त्यांना कंटिन्यू अलर्ट राहावं लागतं. आणि पंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची आणि सर्वात कठीण देखील असंच म्हणावं लागेल मला आता. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 5वा प्रगतीपथावरती या. स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन. गोलंदाज तयार होत आहे कुणाल. वाडी शॉर्करचा प्रयत्न. पंच वळतील आणि दर्शवतील की यस इथे वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ समाप्त आहे. 25 धावसंख्या फळकावरती आहे. चेंडू क्रमांक 5वा प्रगतीपथावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला. तदनंतर आम्ही तुमच्या समोर जोडू आमच्या टॉसबॉक्स मध्ये, जिथे अमायरा डॉन टॉसबॉक्स आहे. खूप सुंदर पद्धतीने तो टॉसबॉक्स देखील बनवलाय. सैजा डॉन यांची सुकन्या, तिच्या नावाने तो टॉसबॉक्स बनवला गेलाय. पहिल्या दिवसामध्ये नक्कीच तिने देखील इथे हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवसात देखील आली होती. आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली सकाळच्या सत्रात. हा पहा फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. चेंडूला माफ करा यष्टिरक्षक कलेक्ट करतोय आणि मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना. विकेट क्रमांक 5वा. धन्यवाद. गाणं डीजेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. हफ्ते में 4 शनिवार होणे चाहिए. पण मी म्हणेन जर 4 शनिवार असतील तर मग 4 टुर्नामेंट देखील होतील.
कारण की आपण पाहतोय ना की गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा खऱ्या अर्थाने क्रिकेट लोकांचा हॉलिडे चालू असतो. कारण की त्या दिवशी अनेक ठिकाणी टुर्नामेंट्स आणि आता सध्या क्रिकेट जर बघायला गेलं तर मग प्रत्येक 2 गाव सोडून एक टुर्नामेंट पाहायला मिळते. प्रत्येक 5 ते 10 किलोमीटरवरती आपल्याला एक टुर्नामेंट पाहायला मिळते. म्हणजे क्रिकेटला आता प्रसिद्धी खूप येत चालली आहे. पहा, एक आगळा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे दांडीगुळ फलंदाज होतोय बाद. यष्ट्या उद्ध्वस्त. सर इथे विकेट पाहायला मिळाला. इनिंग देखील समाप्त झाल्या आणि मग 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना आई दुधेश्वरी कोलाचा पाडा या संघाची धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. ती म्हणजेच 24 या आकड्यावरती विजयासाठी 25 धावांचं लक्ष दिलं गेलंय. 24-25 धावा एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम अंबाडी संघ त्या 25 धावा जोडतील का हे बघणं गरजेचं आहे. त्याआधी पहा, सर्व प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत एक चावी पोहोचली आहे. कोणाची असेल तर एकदा त्या चावीची ओळख पटवा आणि मग चावी घेऊन जा. आदरणीय फरांजी मुल्ला साहेब यांना मी विनंती करतोय आपण या आमच्या टॉसबॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. जिथे मात्र दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. एका बाजूला JB स्पोर्ट्स अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स पहारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा. हे दोन्ही संघाचे कर्णधार जोडलेत आणि आमचे आदरणीय फरांजी मुल्ला साहेब हे देखील जॉईन झालेत आमच्या समेत. नाणेफेकीची ओळख दाखवूयात. एका बाजूला शेजाद डॉन आहे, दुसऱ्या बाजूला SD महापोलिया. कॉलिंग कोण देणार आहे? दादूचा पाडा संघाकडनं कॉलिंग दिली जाते. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण पाहू शकाल फरहान मुल्ला यांचे चिरंजीव यांच्या माध्यमातून SD अशी कॉलिंग आहे आणि इथे SD स्पोर्ट्स पाहायला मिळते. अर्थात नाणेफेकीचा कौल दादूचा पाडा संघाने जिंकलाय. डिसिजन काय आहे? बॅटिंग चला त्वरित. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. टीम JB स्पोर्ट्स पहारे तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर टॉसबॉक्स कडनं रिझल्ट आलाय. टीम आई गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा वन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॅट फर्स्ट. टीम दादूच्या पाडा संघाचा कर्णधार या चेंडू चॉईस करण्यासाठी, कारण की यानंतरची इनिंग तुमची असणार आहे. यानंतरची मॅच आहे. सो पहिली इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताना पाहायला मिळतील. सो आपण चेंडू चॉईस करण्यासाठी यायचं आहे. आपण पाहू शकाल वळतं मॅचकडे. एका बाजूला SCC स्पोर्ट्स अंबाडी, त्याच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर मग संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच कोलाचा पाडा. येस, थँक्यू DJ. मधुर संगीतचा भरमाट आपल्याला पाहायला मिळतो DJ नितेश यांच्या माध्यमातून. चला बोलतोय मॅच कडे. 26 धावांचं लक्ष आहे. टार्गेट आहे 26चं. षटक क्रमांक पहिलं. गोलंदाज तयार होत आहे प्रदीप. जशी मॅचला चालू गेली होईल. आपण पूर्वार्धामध्ये ऐकलं माझा आवाज, आपण उत्तरार्धामध्ये बोलूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. माझ सर
मजर खान सरांना आपण बोलूयात. बहुत बहुत शुक्रिया वॉइस ऑफ झिड़के मोनिश पाटिल. टारगेट जो है वो 26 रनों का टारगेट है और दोनों ही ओपनर बल्लेबाज आ चुके, तेजस और अनिकेत. पहली गेंद जो रही थी वो डॉट गेंद रही थी, हमारे ऑफिशियल स्कोरर बता रहे. और पहले ओवर में गेंदबाजी के लिए है प्रदीप. इस बार हल्के हाथों से खेलने की कोशिश की वहां पर बैट्समैन ने और सिंगल रन इस गेंद के ऊपर. एसीसी अंबाड़ी और कोल्या चपाड़ा के बीच में ये इस वक्त मैच चल रहा है, जो कि टारगेट है 26 रन, 26 का टारगेट है एसीसी अंबाड़ी के सामने. अनिकेत लेफ्ट हैंडर बल्लेबाज इस बार सामना करेंगे वहां गेंदबाज प्रदीप का. इस बार देखना है मिस टाइम स्ट्रोक एक बार फिर से वहां पर, और ये देखिए बिल्कुल आसान सा कैच वहां पर ड्रॉप हुआ है. एक मौका आया था यहाँ हम देख रहे हैं, लेकिन बहुत ही बिल्कुल आसान सा ये मौका था, लेकिन मौके को भुना नहीं पाए वहां पर शॉर्ट कवर पे खड़े हुए खिलाड़ी. टारगेट अगर हम देखें तो सिर्फ 26 ही रन बनाने, गेंदबाज अपनी तरफ से पूरी कोशिश कर रहे हैं, लेकिन जो उनके साथी खिलाड़ी है अब उनको भी गेंदबाज का साथ देना होगा. बिल्कुल आसान सा ये कैच रहा था. मेरे बहुत ही करीबी दोस्त रकीब कुदई भी इस वक्त वीआईपी डाइस पे है. वेलकम रकीब, आपका भी स्वागत है. इस बार देखना स्लॉग कर दिया इस गेंद को और ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. देखना है 4 रनों का इशारा इस वक्त आता हुआ एम्पायर रमीज रईस द्वारा. वाली टीमों का दिल कर रहा है ये एचडी ट्रॉफी में खेल के. पिछली गेंद के ऊपर एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाया है बैट्समैन तेजस ने. स्लॉक कर दिया था इस गेंद को और वन बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर चले गई 4 रनों के लिए. एक बार फिर से वहां पर इस बार गति परिवर्तन कराया था, थोड़ा सा रुक कर खेलने की कोशिश की वहां पर बैट्समैन ने. पिछली गेंद के ऊपर बाउंड्री और इस बार डॉट गेंद. अच्छी वापसी देखने को मिलती हुई गेंदबाज प्रदीप द्वारा. रकीब कुदई इस वक्त हमारे बीच में मौजूद है. देखिए इनकी रिक्शा के पीछे लिखा हुआ है कि चली तो सुपर नहीं तो तीनों टायर ऊपर. वेलकम रकीब, आपका भी स्वागत है. इस बार बोल्ट अराउंड द लेग्स बोल्ड हो गए वहां पर बैट्समैन. क्या गजब किया, कमबैक किया यहां पर गेंदबाज प्रदीप ने. सबसे ज्यादा अगर कोई एंजॉय कर रहा है तो ये हमारे दोनों मिकी माउस. विकेट यहां पर गिरा है और अराउंड द लेग्स बोल्ड हो गए थे बैट्समैन तेजस. तो पहले ओवर का खेल यहां खत्म हो चुका है और अच्छी गेंदबाजी रही है प्रदीप द्वारा.
पावर प्ले में सिर्फ 6 रन खर्च किए और एक बड़ा विकेट भी हासिल किया उन्होंने। तेजस जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, अपनी इनिंग में एक बाउंड्री भी लगाई थी उन्होंने। नए बल्लेबाज अब आए हैं उसामा मेमन इस वक्त बल्लेबाजी के लिए आते हुए। दूसरे ओवर में अब गेंदबाजी के लिए आते हुए अनंता, जबकि सामना करेंगे बैट्समैन अनिकेत। पहले ओवर की समाप्ति 6 रन 1 विकेट गंवाने के बाद अनंता गेंदबाजी की शुरुआत करते हुए। पावर प्ले में तो उतनी बेहतर बल्लेबाजी देखने को नहीं मिली है, उतने रन नहीं जोड़ पाए बल्लेबाज। हालांकि कोशिश कर रहे थे तेजस, जिन्होंने एक बाउंड्री लगाई थी, लेकिन अब वो भी आउट होकर वापस गए हैं। इस बार क्रीज में पीछे जाकर खेलने की कोशिश की, अपने आप को रूम देकर कट करना चाहते थे वहां पर बैट्समैन। पहली गेंद बहुत ही शानदार रही वहां पर गेंदबाज अनंता की। डॉट गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत की है। लगातार इसी तरह की गेंदबाजी की जरूरत भी, क्योंकि टारगेट हम देखें तो सिर्फ 26 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। अब यहां से जो रन चाहिए 20 रन और चाहिए। इस बार सफल होकर इस गेंद को निकाल दिया। वहां पर देखना है शॉर्ट फाइन लेग पर खड़े हुए खिलाड़ी से चूक होती हुई और दूसरे रन के लिए वहां पलट चुके हैं दोनों ही बल्लेबाज। देखना है क्या कुछ हो पाता इस गेंद के ऊपर। विकेट वहां पर गिरा और पारी समाप्त हो गई है बैट्समैन अनिकेत की। हमारे दोनों ही ऑफिशियल एम्पायर, थर्ड एम्पायर की सुविधा अब अवेलेबल है। इस बात को हमारे दोनों ही ऑफिशियल एम्पायर आपको नोट करना है। पहाड़े के कैप्टन आपको ऑर्गेनाइजिंग टीम के मेंबर उमर डॉन से मिलना आपको। तो दूसरा विकेट गिर चुका है और बैट्समैन अनिकेत इस वक्त आउट होकर वापस गए। 7 रन 2 विकेटें गंवाने के बाद एसीसी अंबाड़ी। शुरुआत हम देख रहे हैं कि उतनी बेहतर नहीं हो पा रही है। दूसरे ओवर में यहाँ पर दूसरा विकेट गिर चुका है और नए बल्लेबाज अब आएंगे उसामा का साथ देने के लिए। भावेश, दोनों ही जो अब बैट्समैन है उसामा और भावेश बिल्कुल फ्रेश बल्लेबाज है। दोनों ने अब तक कोई गेंद नहीं खेली। पहली गेंद बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर गेंदबाज अनंता की। हालांकि दूसरी गेंद भी अच्छी रही थी, जहां पर इंप्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश की थी बैट्समैन ने, लेकिन अपना विकेट गंवा दिया। दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया है बैट्समैन ने। एक बार फिर से खेल की शुरुआत होती हुई सामना करेंगे नए बल्लेबाज भावेश। बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है, लेकिन आपको इस बात को भी ध्यान रखना होगा कि 3 ओवर के लिए सिर्फ 15 मिनट का वक्त दिया गया है। एक और अच्छी डिलीवरी वहां पर फ्रंट फुट पर आकर ड्राइव लगाने की कोशिश की थी वहां पर बैट्समैन ने। 15 मिनट के अंदर अगर 3 ओवर कंप्लीट नहीं होते तो फिर लास्ट ओवर में चौथे ओवर में एक खिलाड़ी को आपको सर्कल के अंदर लाना होगा। ये सभी टीमें इस बात को ध्यान देना होगा। फिर से अच्छी गेंद वहां पर। लगातार हम देख रहे हैं कि बल्लेबाज ऑन साइड में गेंदों को खींचने की कोशिश कर रहे हैं, लेकिन लाजवाब गेंदबाजी इस वक्त हो रही है गेंदबाज अनंता द्वारा। गुड लेंथ के ऊपर गेंद को पिचअप कराया तो एक बार फिर से सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद चले गई है। डॉट कम टोटल में इस वक्त अच्छी फाइट करती हुई फिर से वहां पर अच्छी गेंद, इस बार थोड़ी सी नीचे की तरफ बैठ गई थी गेंद। तो लगातार हम देख रहे हैं कि ये जो गेंद रही है तीसरी डॉट गेंद खेली है भावेश ने। शानदार गेंदबाजी यहाँ पर गेंदबाज अनंता द्वारा। जिस तरह से गेंदबाजी हो रही है वैसे लग रहा है कि कोला चपाड़ा की जो टीम है ना अब मैच में कमबैक कर रही है, क्योंकि दूसरा ओवर अब लगभग खत्म होने को आया है और स्कोर हम देख सकते हैं 7 रन। 2 विकेटें भी गिरी है। इस बार वहां पर देखना है सही तरीके से कनेक्ट किया, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है और कैच छूट गया है। कैचेस पकड़ने होंगे अगर इस मैच में बने रहना है, इस टूर्नामेंट में बने रहना है। तो गेंदबाज अपनी तरफ से पूरी ताकत लगा रहे, पूरा जोर लगा रहे,
लेकिन जो साथी खिलाड़ी है आउटफील्ड के उनको भी गेंदबाज का साथ देना होगा। कैच इस बार छूटा है और 2 रन आ गए इस गेंद के ऊपर। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं अब 9। 2 विकेट गंवाने के बाद अनंत ने लाजवाब गेंदबाजी की है। जिस तरह से हम देख रहे थे कि भविष्य उनके सामने स्ट्रगल कर रहे थे, लास्ट गेंद के ऊपर एक हिम्मत जुटाई थी उन्होंने बड़ा हिट लगाने की, लेकिन उतनी बेहतर टाइमिंग देखने को नहीं मिली जहां पर वाडिश लांगा पर खड़े हुए खिलाड़ी से चूक हुई और 2 रन। तो पहले 2 ओवर में तो दोनों गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की, प्रदीप और अनंत ने। अब यहां से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 17 रन और चाहिए। 12 गेंदे और 17 रन अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए। गेंदबाजी में अब तीसरे ओवर में आएंगे गेंदबाज रोहन। रोहन गेंदबाजी की शुरुआत करते हुए सामना करेंगे बैट्समैन ओसामा। ओसामा ने अब तक कोई गेंद नहीं खेली, ये पहली गेंद इस वक्त खेलने जा रहे। और ये देखिए ओसामा ने इस बार गेंद को भेज दिया है बाउंड्री के पार 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। जैसे कि अभी अभी एसीसी अंबाड़ी के 12th मैन ने बताया कि ओसामा जो है अरशद होंडो के रिश्तेदार है, और जिस तरह से स्ट्रोक लगाया उन्होंने लग भी रहा कि बिल्कुल रिश्तेदार होंगे भी वो। क्या सिक्सर लगाया है वाडिश लांगोन के ऊपर से, ये गेंद चली गई है दर्शकों में 6 रनों के लिए। अब स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ 15 पर। पहली गेंद वहां पर रोहन की और रोहन का स्वागत किया है सिक्सर के साथ। फिर से ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर। बैक टू कमाल की बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है उसामा द्वारा। पहली 2 गेंदों का सामना किया और दोनों की दोनों गेंदों को बाउंड्री के बाहर फेंक दिया है 6 रनों के लिए। कमाल की बल्लेबाजी, दोनों जो स्ट्रोक उन्होंने खेले शॉट के पीछे आप फिनिशिंग देखिए किस तरह से बैट उन्होंने घुमाया। लेकिन इस बार बोल्ट, अच्छी वापसी देखने को मिली वहां पर गेंदबाज रोहन द्वारा। तो उसामा इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, लेकिन आउट होने से पहले बहुत ही बेहतरीन काम किया। 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए, तीसरी गेंद के ऊपर भी सिक्सर लगाने की कोशिश की थी, मैच को फिनिश करना चाहते थे, लेकिन अपना विकेट गंवा दिया। बोल्ड हो गए वहां पर उसामा। अच्छी वापसी देखने को मिली है रोहन द्वारा। अब यहां से जो रन चाहिए इस मैच को जीतने के लिए 5 रन और चाहिए। 9 गेंदे और 5 रन। नए बल्लेबाज जब आए उसामा की जगह लेने के लिए हरेश। टारगेट जो है वो 26 का टारगेट है। जब ओवर की शुरुआत की थी गेंदबाज ने तो उसमें 17 रन चाहिए थे, 12 गेंदे और 17 रन थे, लेकिन पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर ठोक डाले थे बैट्समैन उसामा ने। अब यहां से इक्वेशन हम देख सकते हैं थोड़ा सा आसान हो चुका है। 9 गेंदे और 5 रन। एक और बेहतरीन डिलीवरी वहां पर, हालांकि एम्पायर से सवाल पूछा गया था, लेकिन लाजवाब गेंदबाजी इस बार देखने को मिली है। लेग बाय के रूप में ये सिंगल रन इस गेंद के ऊपर। जेबी स्पोर्ट्स पहाड़े के कैप्टन आपको ऑर्गेनाइजिंग टीम के वसीम खान से मिलना है, वसीम डिंडन से मिलना है। बाईस रन, 3 विकेट गंवाने के बाद 4 रनों की और जरूरत है यहां से इस मैच को जीतने के लिए एसीसी अंबाड़ी को। फुल
फुल टॉस गेंद ऑन साइड में इस गेंद को खेल दिया, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन देखते ही रह जाएंगे इस गेंद को। ये गेंद चली गई है बाउंड्री के बाहर और इसी के साथ एसीसी अंबाड़ी ने इस मैच को जीत लिया है।